हॅलो, नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या पूर्ण जग ज्या महासंकटातनं मार्गक्रमण करीत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळ समूह आणि विशेषतः इंच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. सगळंच जग बदललेलं आहे आणि एक विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. आणि अशा स्थितीमध्ये नक्कीच प्रत्येक क्षेत्रालाच आपापल्या फील्डच्या भविष्याविषयी जाणून घेण्याची किंवा नेमकं काय होईल सगळ्यांचीच पॅनिक अशी अवस्था झालेली आहे. आपल्या हातात नेमकं आता हे आहे की म्हणतात ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर आपण काळजी कशा प्रकारे घेता येईल या संदर्भामध्ये जर आपण जर विचार केला तर सर्वप्रथम मला असं वाटतं की आज सहकारी संस्था, पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील किंवा बँका असतील, आपला जो क्लायंट बेस आहे आज नेमका तो अडचणीमध्ये असेल, संकटामध्ये असेल, तर प्रत्येक एम्प्लॉईच्या माध्यमातून आपण त्या सगळ्यांना एक खंबीर पाठबळ देणं, त्या सगळ्यांना आपण आश्वस्त करणं की आम्ही खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला कुठल्याही काळजीची आवश्यकता नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या आव्हानाला सोबत सहकाराचं जे ब्रीदवाक्य आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या उक्तीप्रमाणे आपल्याला त्यांना एक ॲश्युअर्ड करायचं आहे, विश्वासात घ्यायचं आहे आणि जी शक्य असेल ती मदत आत्ता आज तो जेव्हा अडचणीच्या काळामध्ये आहे तेव्हा त्याला आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवायची आहे. दुसरं महत्त्वाचं की वेगवेगळे अहवाल आपण बघतो आहे, वेगवेगळे रिपोर्ट्स सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर आपल्याला पॅनिक न होता आपल्याला एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागेल. आणि आपण बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारे आपल्यासाठी ॲक्शन प्लॅन हा जो दरवर्षी आपण आपलं एक बजेट प्लॅन करायचो किंवा आपला जो ॲक्शन प्लॅन असायचा यामध्ये आपल्याला थोडासा बदल यावर्षी निश्चितच करावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला जे आपले एक्सपेन्सेस आहेत त्यावरती आपल्याला थोडंसं एक्सपेन्सेस कर्टेल करून दरवर्षीचं जे काही आपलं बजेट असतं त्यामध्ये किमान एक 20% to 25% आपल्याला आपले जे अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आहे किंवा जे आपण करत असतो एक सोशल कॉज म्हणून किंवा सोशल अवेअरनेस म्हणून करत असतो, जे सोशल कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल तिथे आपल्याला आवर्जून करायचं आहे, कारण की ती आता काळाची डिमांड आहे. त्यामुळे आपल्याला ही एक प्राधान्यक्रमाने काळजी घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला जो एक विषय सांगण्यात आलेला होता की वाढती बेरोजगारी किंवा पुढचं जे आव्हान असेल त्या बाबतीत विचारलेलं आहे. तर मला असं वाटतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपण जर अभ्यास केला तर मेडिसिन या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरर म्हणून आपण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला जातो. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर बेस हा आपल्याला काही प्रमाणात तरी नक्कीच तारून नेणारा आहे. आणि आपण जे आता अपडेट्स घेतो आहे जे फायनान्शियल सेक्टरमधले, त्यातनं आपल्याला कळत आहे की ज्या चीनमुळे ही आपत्ती पूर्ण जगावर आलेली आहे त्यामुळे जगाचा आता या इथून पुढे चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड प्रमाणामध्ये बदललेला आहे किंवा एक त्यांच्याविषयी असुरक्षितेची भावनासुद्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारत हे निश्चितच एक चांगला पर्याय ठरू शकणार आहे. भारतामध्ये मुबलक युवा शक्ती आहे. इथे इलेक्ट्रिसिटी असेल किंवा सौर ऊर्जा असेल किंवा पाणी असेल याचा मुबलक साठा आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारत हे विकसित झालेलं दिसेल. मधला जो कालावधी असेल 6 ते 18 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे हा क्लेशदायक असणार आहे, हा त्रासदायक असणार आहे. आणि त्या कालावधीमध्येच आपल्याला संयम ठेवून आपण जो काही कृती आराखडा तयार करू त्यावर हुकूम आपल्याला एक एक पाऊल काळजीपूर्वक पुढे टाकायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की युवकांना मला सांगायचं आहे की इमिजिएट बेरोजगारीवर म्हणजे जे लोक ऑलरेडी सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असतील त्यांच्यावर कुठलीही गदा येईल असं मला वाटत नाही. पण आता काळ बदललेला आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्यांना
होऊन जाईल किंवा चालून जाईल ही जी वृत्ती होती त्यातनं बाहेर पडून आपल्याला अवेअर व्हावं लागेल. पूर्वी आपण जे काही करायचो त्यापेक्षा आपल्याला अधिक आपली एफिशियन्सी वाढवायची आहे, कामाची गती आपल्याला वाढवायची आहे आणि स्वतःला परफॉर्मिंग हे कायमस्वरूपी ठेवायचं आहे. केवळ एक औपचारिकता म्हणून न करता आपल्याला आपलं 100% जसं आपण आधी द्यायचं होतं 200% देण्याची वेळ ही प्रत्येक या सहकार क्षेत्रातल्या एम्प्लॉईवर आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मुळातच सहकार क्षेत्र ज्यांच्याकरता निर्माण झालेलं आहे हा तळागाळातला माणूस आहे, हा सर्वसामान्य माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अच्छा सहकार संस्थांनी कुठली काळजी घ्यावी हा प्रश्न आलेला आहे. मी लवकरच या उत्तराकडे येतो. तर मला हे म्हणायचं आहे की आपला जो बेस आहे हा किमान 30 to 35% किंवा जवळजवळ 50%चा बेस हा ग्रामीण व्यवसायाशी निगडीत आहे, डेली नीड्सच्या व्यवसायाशी निगडीत आहे. त्यामुळे एकदम आपल्याला अफेक्ट होईल असं होणार नाही. पण यापूर्वी जर आपण काही सहकारी संस्थांनी मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्राला जर विशेषतः इंडस्ट्रियलिस्ट जर असतील जिथे मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर आता या काही कालावधीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग थांबलेलं असल्यामुळे कालांतराने शासनाने प्रत्येक स्टेजवर मग रिझर्व्ह बँक असेल, केंद्र शासन असेल किंवा आपलं राज्य शासन असेल त्यांना जितका सॉफ्ट कॉर्नर घेता येईल, जितकं बूस्ट देता येईल, जितकं आपल्याला यानं बाहेर पडता येईल त्याकरता त्यांनी वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे उपाय आणि फॅसिलिटीज आपल्याला दिलेले आहे. त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. पण हा जो मधला पॅनिक पिरियड असेल त्या पिरियडमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समोपचाराने, समन्वयाने आणि एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन, एक दुसऱ्याला विश्वास देऊन आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं मार्ग हा नक्की काढता येईल. प्रत्येक संकटामध्ये एक संधी दडलेली असते आणि ही ती वेळ आहे की आपल्याला या संधीला शोधायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला येणाऱ्या काळामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड जे बिझनेस आहे त्यांचा जो बेस आहे त्या मला असं वाटतं की त्यांच्याकरता एक चांगली ऊर्जित अवस्था येणार आहे. त्यांच्याकरता जो येणारा काळ आहे हा अतिशय 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 चांगला असणार आहे. त्यामुळे त्यांनी आताच स्वतःला तांत्रिकदृष्ट्या डेव्हलप करायचं आहे, अवेअर करायचं आहे आणि जे काही आपण स्पर्धेमध्ये टिकू शकू अशा सगळ्याच उपाययोजनांची त्यांना काळजी घ्यावी लागेल. त्यामध्ये आपल्या मालाचा दर्जा असेल, मालाचं पॅकिंग असेल, मालाचं ट्रान्सपोर्टेशन असेल, मालाचं ब्रँडिंग असेल आणि त्यातली नियमितता असेल पुरवठ्याच्या बाबतीमधली ही आपल्याला कायम राखणं गरजेची आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आता मला विचारलं की सुरक्षिततेचे उपाय जे आपण म्हटलेलं आहे ते विशेषतः आपण कर्ज देत असताना ज्या 4 महत्त्वाच्या बाबी आहे मला असं वाटतं की पहिलं आपल्याला हे बघावं लागेल आता की पर्पज ऑफ लोन काय आहे, म्हणजे कुठल्या कारणाकरता आपल्याला कर्ज मागणी होत आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्याला आपण कर्ज देतो आहे त्याची रिपेइंग कॅपॅसिटी आहे किंवा नाही किंवा त्या बिझनेसला फ्युचर आहे किंवा नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सिक्युरिटी आपण त्यामध्ये बघत असतो. त्या सिक्युरिटीमध्ये आपल्याला त्याचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याची जी आर्थिक शिस्त त्याला आहे किंवा नाही हे आपल्याला या काळामध्ये बघणं गरजेचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की एंड यूज ऑफ फंड ज्याला आपण म्हणतो तर एंड यूज ऑफ फंडच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पडताळणी करावी लागेल. एक प्रश्न आलेला आहे की सहकारी संस्थांमधील रोजगाराबाबत काय. मी सगळ्यांना ॲश्युअर करू शकतो, थँक्यू एकनाथजींचा हा प्रश्न आहे की मी तुम्हाला ॲश्युअर करू शकतो की इमिजिएट रोजगारावर कुठली गदा येईल असं मला वाटत नाही आहे. पण संकट हे फार मोठं आहे, हे जागतिक संकट आहे. आपल्याला पहिलेसारखं गाफील राहून चालणार नाही. आपल्याला प्रोफेशनल व्हावं लागेल. आपल्याला आपली जी एफिशियन्सी आहे ती वाढवावी लागेल. आपल्याला टेक्निकली अपग्रेड व्हावं लागेल आणि जे आपलं सर्कल असेल त्या सर्कलला आधी जो काही तुमचा PR होता त्यापेक्षा तो 4 टाइम्स किंवा 10 टाइम्स कसा आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल हे जर आपण केलं तर मला वाटतं की इमिजिएट असं कुठलंही ज्याला आपण म्हणू की रिसेशन म्हणूया किंवा किमान सहकार क्षेत्रात किंवा सहकार बँकिंग क्षेत्रामध्ये कुठलीही गदा येईल असं मला वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जसं दरवर्षी आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये इन्क्रीमेंट्स किंवा चांगल्या हँडसम इन्क्रीमेंट्सची जी अपेक्षा होती तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच मिळून मॅनेजमेंटला एक रिक्वेस्ट करायला पाहिजे की हा जो काळ आहे हा काळ आम्ही बेअर करू शकतो आणि
हीच ती खरी वेळ आहे की आपण एक दुसऱ्याला कोऑपरेट करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या एम्प्लॉईजला केवळ आपण ऑपरेशन किंवा सेल्सपुरतं मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपण ज्याचे कस्टमर्स आहोत, आपण ज्याचे ग्राहक आहोत, त्यामध्ये सुद्धा एक 4 सूत्री आपल्याला उपयोगात आणता येईल की फर्स्ट थिंग त्यामध्ये आपल्याला अट्रॅक्ट द कस्टमर, म्हणजे ज्याचे आपण ग्राहक आहोत त्याला आपल्याला ग्राहक करून घेता येईल. सेकंड आपल्याला प्रिन्सिपल बघता येईल की नरिश द कस्टमर, जे आपल्या ग्राहकाचं संगोपन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये करता येण्यासारखी जी आहे ती डेव्हलप द कस्टमर, म्हणजे आपला जो कुठला ग्राहक आहे त्याला डेव्हलप करण्याची ही वेळ आहे आणि आपल्याला खंबीरपणे त्यासोबत राहून त्याच्या व्यवसायामध्ये केवळ कर्ज देण्यापुरता मर्यादित न राहता आणखी आपण त्याला काय सपोर्ट करू शकतो, त्याच्या प्रॉडक्टच्या दृष्टिकोनातनं आपण त्याचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जेव्हा आपण काम करायला लागू तेव्हा नॅचरली तुम्हाला सुद्धा त्याच भावनेतून लोक कोऑपरेट करतात. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट की मेंटेन द कस्टमर, आपल्याला आपला ग्राहक हात टिकून ठेवायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं मला असं वाटतं. येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं म्हणजे साधारण 1 महिना ते 18 महिन्याच्या नंतर बऱ्यापैकी जगातले असंख्य देश हे भारताकडे आकृष्ट झालेले असतील. बरेच लोक सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या पुढील आव्हाने कुठले आहे हा प्रश्न मला विचारलेला आहे. मला इथे सांगायचं आहे की पहिलं जे आव्हान आपल्यासमोर असणार आहे की ज्यांना आपण कर्ज दिलेलं आहे अशा आपल्या सर्व कर्जदारांचा व्यवसाय ठप्प पडलेला आहे लॉकडाऊनमुळे. त्यामुळे त्यांना आजच्या तारखेमध्ये स्वतःचं जे कौटुंबिक गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आहे. त्यांच्याकडे कार्यरत असलेला जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करायच्या आहे. त्यानंतर जेव्हा व्यवसाय आरंभ होईल तेव्हा त्यांना त्यांचा स्टॉक असेल किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग असेल त्याकरता त्यांना भांडवलाची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळे आपण जी काही कर्ज वितरित केलेली आहे त्यांच्याकडनं शासनाने ज्याप्रमाणे आपल्याला 3 महिन्याची त्यांना एक जो मॉनिटरिंग पिरियड दिलेला आहे मला असं वाटतं की कदाचित तो वाढवण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. आणि येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला ज्या काही प्रोव्हिजन्स करायच्या आहे विशेषतः आपण NPAच्या ज्या प्रोव्हिजन्स करतो आता या केसमध्ये आपल्याला कदाचित स्टँडर्ड सोबतच सबस्टँडर्ड प्रोव्हिजन आपल्या या वाढू शकतात. हे एक मोठं आव्हान आपल्याला असेल. पण आपण जर त्यांच्याशी इंटरॅक्ट ठेवलं, आपण जर त्यांच्या सातत्याने संपर्कामध्ये राहिलो आणि त्यांना नेमकी कुठली अडचण आहे कुठली गरज आहे त्यांना जर आपण मॉरल सपोर्ट दिला तर मला असं वाटतं की या फेजमधनं आपण एक 6 ते 9 महिन्यामध्ये त्याची गाडी पूर्वपदावर येऊ शकेल. त्याच्या EMI या सुरू होतील. जो काही एक गॅप राहिलेला असेल तो सुद्धा 9-10 महिन्यानंतर तो तुम्हाला रिपे करण्याकरता सक्षम होऊ शकेल. यात मला कुठलीही शंका वाटत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्याला या जी संधी मला संवाद करण्याची मिळालेली आहे त्यांना सांगायचं आहे की आपल्याला अवेअरनेस खूप प्रचंड प्रमाणात वाढवणं ही काळाची गरज आहे. जागतिक दर्जावरती ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जी सॉफ्ट स्किलला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा आपण कटाक्षाने पाहणं हे सुद्धा आपल्याकरता एक आव्हान म्हणता येणार नाही पण ती नीड झालेली आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण केवळ मी आणि माझं कुटुंब किंवा मी आणि माझा परिवार किंवा मी माझे जास्तीत जास्त मित्र किंवा रिलेटिव्ह इतपुरतं विश्व आपलं मर्यादित न ठेवता आपल्याला सातत्याने आधी जी काही आपली कार्यक्षमता होती आधी आपला स्वभाव कधी कधी असतो की बरेचदा आपण चांगले लिसनर असतो, आपण बोलायला संकोच करतो. पण आता तुम्हाला बोलावं लागेल. आता तुम्हाला घराच्या बाहेर लॉकडाऊनमध्ये म्हणत नाही आहे मी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. याचा अर्थ असा की आफ्टर लॉकडाऊन तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. तुम्हाला डोरस्टेप सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करता येईल याकरता सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आहे. आपल्याला शांत चित्ताने निष्ठेने आत्मविश्वासाने या आव्हानाला आपल्याला फेस करायचं आहे. या संकटाच्या समयी जागतिक स्तरावरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतील. आपल्या सहकार क्षेत्रातला विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो की राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब कोयटे असतील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आपले सुरेशराव वाबळे सर असतील, ही सगळी जी तज्ज्ञ मंडळी आहे
ही सगळी आपल्यासोबत विशेषतः विद्याधर अनास्कर साहेब असतील, आमचे गणेश निमकर सर असतील, या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवरती सातत्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक युनिट म्हणजे एकत्रितपणे आपल्याला ती शक्ती दाखवून द्यायची. कारण की शासनाने वारंवार आपल्याला म्हटलेलं आहे की सैनिकाच्या रोलमध्ये आता आपण आलेलो आहे आणि सहकार क्षेत्रातला जो कार्यकर्ता आहे याच्यामध्ये सहकाराची भावना ही असल्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये सहकारात आपण काम करत असल्यामुळे आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आता खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला आपलं जे ब्रीद आहे कोऑपरेशन किंवा कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये आपण काम करत असल्यामुळे आपल्याला बाहेर पडणे आफ्टर लॉकडाऊन लोकांशी संपर्क रिलेशन्स वाढवणे आणि वेगवेगळ्या ज्या चेन्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये इस्टॅब्लिश करता येतील व्यावसायिक दृष्टिकोनातून त्या आपल्याला नक्कीच करता येईल मला असं वाटतं. योगेश गोरखे पाटील यांचा एक प्रश्न आलेला होता की व्हॉट शुड बी द कस्टमर बिहेवियर आफ्टर दिस लॉकडाऊन टुवर्ड्स मार्केट. अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. योगेशजी, मला आपल्याला हे सांगायचं आहे की काही प्रमाणामध्ये अशी मानसिकता असते ज्याला आपण आपल्या सेक्टरमध्ये विलफुल डिफॉल्टर म्हणतो, पण त्याचं प्रमाण एक 3 ते 5% पर्यंत असतं. पण आपला जो अनुभव आहे तो 90 ते 95% लोक तुम्हाला सहकार्य करतील. इतकंच आहे की आपल्याला केवळ या 3 किंवा 4 महिन्यामध्ये अपेक्षित रिझल्ट न मिळता यावेळी आपल्याला 8 ते 10 महिने वेट करणं म्हणजे स्वाभाविक आहे असं मला योगेशजी वाटतं. पण थोडीशी निराशा त्यांच्या बिहेवियरमध्ये असणं हे आपण गृहीत धरायला पाहिजे. त्याकरताच आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करायचं आहे. त्यांचा जो आत्मविश्वास आहे